एका गावात एक छोटासा उंदीर राहत होता. एक दिवस त्याला रस्त्यावर एक छान मऊ आणि तुकतुकीत कापडाचा तुकडा सापडला. उंदीर खूप खुश झाला. त्याने विचार केला, याचा तर मी छानसा फेटा किंवा टोपी बनवीन. तो उंदीर कापड घेऊन शिंप्याकडे गेला आणि म्हणाला, शिंपी दादा, बघा मला काय सापडलंय. मला याची एक छान टोपी शिवून द्या ना. ए उंदरा, बाजूला हो. बघत नाहीस का मी राजाचे कपडे शिवतोय? तुझ्या फालतू कामासाठी माझ्याकडे वेळ नाही. चल पळ. असं होय? मग ऐका आता. कचेरीत जाणार, शिपयाला सांगणार. तुझी फजिती करणार, तुला चाबूक मारणार. अरे अरे उंदीर मामा, रागवू नका. या इकडे, मी तुम्हाला आत्ता छान टोपी शिवून देतो. टोपीवर नक्षीकाम. टोपी तर तयार झाली, पण उंदराला वाटले ती थोडी साधी आहे. तो एका जरतारी काम करणाऱ्या कारागिराकडे गेला. कारागीर दादा, माझी टोपी किती साधी दिसतेय ना. जरा यावर सोन्याची जर लावून नक्षी काढा ना. उंदरा, डोकं फिरलंय का तुझं? मला राजाच्या राणी साहेबांच्या साडीवर नक्षी काढायची आहे. जा इथून. कचेरीत जाणार, शिपायाला सांगणार. तुझी फजिती करणार, तुला चाबूक मारणार. नको नको बाबा, पोलीस नकोत आणि चाबूक नको. दे तुझी टोपी, एकदम भारी नक्षी काढून देतो. तिथेही त्याने तेच गाणे म्हटले आणि घाबरवून आपल्या टोपीवर छान सोन्याची नक्षी आणि मणी बसवून घेतले. आता उंदराची टोपी राजाच्या टोपीपेक्षाही भारी दिसू लागली. उंदीर राजाच्या महालात गेला आणि ओरडू लागला, माझी टोपी छान. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. काय? या चिमूटभर उंदराची हिंमत बघा. सैनिकांनो, पकडा याला आणि याची टोपी काढून घ्या. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. शी, लोक काय म्हणतील की मी उंदराची टोपी चोरली? हे घे तुझी टोपी आणि चालता हो इथून. राजा मला घाबरला. माझी टोपी परत दिली. राजा मला घाबरला. राजा मला घाबरला. माझी टोपी परत दिली. राजा मला घाबरला. अरे देवा. राजा मला घाबरला. माझी टोपी परत दिली. राजा मला घाबरला. राजा मला घाबरला. तात्पर्य: उत्साह आणि चिकाटी असेल तर आपण मोठ्या माणसांनाही आपल्या जिद्दीने झुकवू शकतो. तसेच आनंदी राहण्यासाठी महागड्या वस्तूंपेक्षा आपला स्वभाव महत्त्वाचा असतो. अशा छान गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.